नमस्कार. इयत्ता 7वी नागरिकशास्त्र प्रकरण क्रमांक 2 संविधानाची उद्देशिका या प्रकरणांतर्गत आपण 3 मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. 2.1 उद्देशिका म्हणजे काय, 2.2 संविधानातील तरतुदी व त्यांचा अर्थ. एकूण 5 तरतुदी आहेत. सार्वभौम राज्य, समाजवादी राज्य, धर्मनिरपेक्ष राज्य, लोकशाही राज्य, गणराज्य. 2.3 संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना दिलेली मूल्ये: न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता. न्याय या मुद्द्यांतर्गत परत 3 मुद्दे आहेत: सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजकीय न्याय. अशा तऱ्हेनं आपणाला या प्रकरणामध्ये 3 मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. सुरुवातीला आपण उद्देशिका म्हणजे काय हे पाहणार आहोत. मागील प्रकरणामध्ये आपण संविधान म्हणजे राज्यकारभाराचे नियम स्पष्ट करणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज असतो. संविधान सभेने भारताच्या संविधानाची निर्मिती केली. संविधानामुळे आपल्या लोकप्रतिनिधींना कायद्यानुसारच राज्याचे व्यवहार करावे लागतात असं आपण पाहिलेलं आहे. आता उद्देशिकेची व्याख्या. 1. संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत सर्वश्रेष्ठ कायदा आहे. कोणत्याही कायदा करण्यामागे काही निश्चित उद्दिष्टे व हेतू असतात. 2. ती उद्दिष्टे किंवा हेतू स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायद्यातील अन्य तरतुदी केल्या जातात. आणि 3. त्यांची एकत्रितपणे थोडक्यात व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजे प्रस्तावना होय. आणि याच प्रस्तावनेला उद्देशिका असे म्हणतात. म्हणजे उद्देशिका म्हणजे काय याचे एकूण 3 मुद्दे आहेत. 1. संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. कोणताही कायदा करण्यापाठीमागं काही आपण निश्चित उद्दिष्टे किंवा हेतू आपले असतात. दुसरा मुद्दा त्यातला आहे उद्दिष्टे किंवा हेतू स्पष्ट केल्यानंतरच सविस्तरपणे कायद्याच्या अन्य तरतुदी केल्या जातात. आणि तिसरा मुद्दा त्या व्याख्येतील आहे त्यांची एकत्रितपणे थोडक्यात व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजे प्रस्तावना किंवा उद्देशिका होय. त्याचबरोबर उद्देशिकेलाच प्रास्ताविका किंवा सरनामा असेही म्हटलेलं आहे. आणि या उद्देशिकेमध्ये आपल्या संविधानाच्या काही तरतुदी दिलेल्या आहेत. त्यातील आपण 5 तरतुदींचा अभ्यास दुसऱ्या मुद्द्यामध्ये करणार आहोत. आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. आपणा सर्वांना एक देश म्हणून काय मिळवायचे आहे हे आपल्या उद्देशिकेमध्ये सांगितलेलं आहे. त्यातील असणारे मूल्ये, विचार, हेतू हे उदात्त आहेत. उदात्त ह्याचा अर्थ की सर्वांच्यासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी, विकासासाठी. ते कसे प्राप्त करायचे याविषयी तरतुदी संपूर्ण संविधानातून आपल्या स्पष्ट केलेल्या आहेत. संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याच्या भारतीयांच्या निर्धाराविषयी त्यात सांगितलेले आहे. त्यातील प्रत्येक संज्ञेचा अर्थ आपण समजावून घेणार आहोत. 1. सार्वभौम राज्य. सार्वभौम राज्य म्हणजे काय याचे आपण 3 मुद्दे अभ्यासणार आहोत. 1. भारतावर बराच काळ ब्रिटिशांची राजवट होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी ही राजवट संपली आणि आपला देश स्वतंत्र झाला आणि आपणाला सार्वभौम प्राप्त झालं. 2. आपण आपल्या देशात योग्य वाटतील असे निर्णय घेण्यात स्वतंत्र आहोत. 3. एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ होतो. याचा अर्थ इंग्रजांनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं. त्यानंतर आपण 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळवलं आणि मग आपल्या देशामध्ये योग्य निर्णय घेण्याचा स्वातंत्र्य आपणाला मिळालं. याचाच अर्थ
एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे म्हणजेच काय होय? सार्वभौम होय. आता याचाही अर्थ आपल्याला पुढे स्पष्ट करायचा आहे. आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट होते सार्वभौमत्व प्राप्त करणे हेच. सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय. लोकशाहीत सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असते. जनता आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांना त्यांचे सार्वभौमत्व अधिकार वापरण्याची परवानगी देते. आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरवण्याचा अधिकार जनतेला व जनतेने निवडून दिलेल्या शासन व्यवस्थेलाच असतो. याचा अर्थ सार्वभौमत्व म्हणजेच राज्यकारभार करण्याचा अधिकार, आणि हा अधिकार जनतेच्या हाती असतो. सर्व जनता याच्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही, म्हणून आपण प्रतिनिधी निवडून देतो आणि या प्रतिनिधीमार्फत या ठिकाणी आपलं शासन कार्य करत असते. दुसरा मुद्दा आहे समाजवादी राज्य. त्याच्यामध्ये एकूण 3 मुद्दे आहेत. समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य की जिथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. म्हणजे श्रीमंत गरीब असा भेदभाव नसतो. सर्वजण संपत्तीच्या दृष्टीने एकाच पातळीवरती असतात. 2. देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो. म्हणजे काही जणांच्याकडे जास्त संपत्ती, काही जणांच्याकडे कमी संपत्ती असं नाही. देशाची जी संपत्ती आहे त्याच्यावर आपल्या सर्वांचा अधिकार असतो. 3. संपत्तीचे केंद्रीकरण काही लोकांच्याच हाती होणार नाही याची याच्यामध्ये काळजी घेतली जाते. 3. धर्मनिरपेक्ष राज्य. याच्यामध्ये आपण एकूण 5 मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. 1. उद्देशिकेने धर्मनिरपेक्षता हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे. 2. धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्मांना समान मानले जाते. म्हणजे कुणाला कमी, कुणाला श्रेष्ठ असं मानलं जात नाही. कोणत्याही एका धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही. म्हणजे राज्याचा कोणताही एक धर्म नसतो. 4. नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते. मुभा म्हणजे परवानगी. म्हणजे प्रत्येक नागरिक आपापल्या धर्माचे इच्छेनुसार पालन करू शकतो. 5. नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. हे आपल्या संविधानातील तरतुदीमध्ये नमूद केलेलं आहे. आता धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचा जर आपण विचार केला तर आपल्या समाजामध्ये जी बहुधार्मिकता आहे तो जपण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आपल्या संविधानाने जे अनेक हक्क आपल्याला दिलेले आहेत त्यांचा आपल्याला अमर्याद किंवा हवा तसा वापर करता येत नाही. धार्मिक स्वातंत्र्याचंही तसंच आहे. जेव्हा सण उत्सव साजरे आपण करतो तेव्हा आपल्याला सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण याचा विचार करणे आवश्यक असतं किंवा करावा लागतो. की आपले सण उत्सव साजरे करत असताना की सार्वजनिक स्वच्छता किंवा सार्वजनिक आरोग्य किंवा पर्यावरणाला धोका निर्माण होईल असे आपले वर्तन असू नये. 4थं उद्दिष्ट आपण पाहतोय लोकशाही राज्य. त्यामधील एक मुद्दा, लोकशाहीत राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असते. 2. त्यांच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेते आणि धोरणे आखते. 3. शासनाला सर्वांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आर्थिक, सामाजिक असे निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय रोजच्या रोज सर्व लोकांना एकत्र घेणे शक्य नसते, म्हणून ठराविक काळानंतर निवडणुका होतात आणि या निवडणुकांमध्ये मतदार मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात. निवडून आलेले प्रतिनिधी संविधानाने निर्माण केलेल्या संसद, कार्यकारी मंडळ अशा संस्थांमध्ये जातात. 5. संविधानानेच नमूद केलेल्या किंवा सांगितलेल्या प्रक्रियेने संपूर्ण जनतेसाठी निर्णय घेतात. म्हणजेच सर्व जनता याच्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही, म्हणून जनता आपले निवडणुकीच्या माध्यमातून प्रतिनिधी निवडून देते आणि हे प्रतिनिधी शासन स्थापन करतात आणि
त्यांचे जे निर्णय असतात किंवा जनतेच्या ज्या इच्छा अपेक्षा असतात त्या तिथे मांडण्याचा प्रयत्न करत असतात. 5वं आहे गणराज्य. आपल्या देशात लोकशाहीबरोबर गणराज्य पद्धती आहे. 2. गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिली जातात. कोणतेही सार्वजनिक पद वंशपरंपरेनं येत नाही. 3. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, महापौर, सरपंच यासारखी पदे सार्वजनिक असतात. 4. त्या पदावर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला निवडणूक लढवता येते. 5. राज्यसत्ताक पद्धतीत ही पदे वंशपरंपरेने एकाच कुटुंबातील व्यक्तीकडे जातात. तर गणराज्य याचा अर्थ की आपल्या ह्या लोकशाहीमध्ये ही जी सार्वजनिक पदं आहेत ती लोकांकडून निवडली जातात. हे पदं आजोबाच्याकडून वडील, वडिलांच्याकडून मुलाकडे, त्या मुलाकडून त्याच्या मुलाकडे असं वंशपरंपरेने हे येत नाहीत. आपले जे राष्ट्रपती आहेत, प्रधानमंत्री आहेत, राज्यपाल आहेत, मुख्यमंत्री आहेत, महापौर असतील किंवा गावाचे सरपंच असतील तर हे लोकांच्याकडून निवडले जातात. आता उदाहरणार्थ आपण राष्ट्रपतीची निवड पाहिली तर संसदेची जी 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभेचे 552 सदस्य, राज्यसभेचे 250 सदस्य आणि सर्व घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांच्या विधानसभा यांचे निर्वाचित सदस्य या राष्ट्रपतीची निवड करतात. किंवा प्रधानमंत्री की लोकसभेमध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळतं त्या पक्षाच्या नेत्याची प्रधानमंत्री म्हणून राष्ट्रपती काय करत असतात, निवड करत असतात. त्याच पद्धतीनं आपण राज्य लेवलला आलो तर मुख्यमंत्र्याची निवड ही तशीच होते की विधानसभेमध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळतं त्या पक्षाच्या नेत्याची निवड मुख्यमंत्री म्हणून केली जाते. अलीकडच्या काळामध्ये आता झालेल्या निवडणुकीमध्ये सरपंच, उपसरपंच यांची निवड प्रत्यक्षपणे जनतेकडून केली जाते. अशा तऱ्हेनं ही आपल्या देशामध्ये ही गणराज्य पद्धती आहे. त्याचबरोबर या उद्देशिकेनंतर 3रा मुद्दा आपला आहे की आपणाला काही मूल्ये दिलेले आहेत, संविधानामध्ये नमूद केलेले आहेत उद्देशिकेमध्ये. त्यामध्ये सर्व भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता या 3 मूल्यांची व त्यानुसार व्यवहार करण्याची कायदे करून ती मूल्ये प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याची हमी दिलेली आहे. तर ही 3 मूल्ये आपण आता समजावून घ्यायची आहेत. पहिला आहे 1 न्याय. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा, अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजेच न्याय होय. सर्व लोकांचे कल्याण होईल या दृष्टीने उपाययोजना करणे म्हणजेच न्याय प्रस्थापित करणे होय. उद्देशिकेमध्ये न्यायाचे 3 प्रकार आपल्याला दिलेले आहेत. त्यामध्ये सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय. तर न्याय म्हणजे काय तर एकूण त्यामध्ये आपण 2च मुद्दे अभ्यासले की अन्याय दूर करणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व लोकांचं कल्याण करण्याच्या दृष्टीनं काय करणं, उपाययोजना. आता सामाजिक न्याय, व्यक्तीमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, जन्मस्थान अथवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव करू नये. आणि 2 सर्वांना दर्जा माणूस म्हणून सारखाच असतो. शेवटी तो माणूसच आहे. कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या वंशाचा किंवा कोणत्या भाषेचा किंवा कोणत्या प्रदेशात जन्मला, कोणत्या कुटुंबात जन्मला किंवा तो स्त्री आहे का पुरुष असा ह्याच्यामध्ये भेदभाव केला जात नाही. माणूस म्हणून त्याला सर्वांना एकच दर्जा आहे. ब आकडा आहे आर्थिक न्याय. भूक, उपासमार, कुपोषण या बाबीमुळे, गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होतात. आर्थिक जो न्याय आहे किंवा ही भूक, उपासमार आणि कुपोषण या बाबी कशामुळे निर्माण होतात तर गरिबी आणि दारिद्र्यामुळे. दुसरा आकडा याच्यामध्ये दिला आहे, गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपले व कुटुंबाचे
पालनपोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा काय आहे? हक्क आहे. आणि त्यातील तिसरा मुद्दा आहे, आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला हा अधिकार कोणत्याही भेदभावाशिवाय दिलेला आहे. तो कोणत्या कुटुंबात जन्मला किंवा तो स्त्री आहे का पुरुष आहे असा कोणताही भेदभाव केला जात नाही. तर ही गरिबी किंवा दारिद्र्य कशामुळे आपणाला येतं? तर भूक, उपासमार आणि कुपोषण या बाबीमुळे या ठिकाणी हे प्राप्त होत असतं. तर ही गरिबी दूर करण्यासाठी आपल्या संविधानामध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत आणि ह्या किंवा संधी दिलेली आहे आणि त्यासाठी या ठिकाणी आपणाला व्यक्तिमध्ये भेदभाव केला जात नाही. राजकीय न्याय. राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून आपण प्रौढ मतदान पद्धतीचा स्वीकारली आहे. 2. त्यानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे. म्हणजे स्त्री पुरुष असा भेदभाव न करता सर्व 18 वर्ष पूर्ण झालेल्या भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे. त्यातील आपलं दुसरं मूल्य आहे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावर जाचक अयोग्य निर्बंध नसणे, आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यास पोषक वातावरण असणे. लोकशाहीत नागरिकांना स्वातंत्र्य असते. स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते, जे लोकशाहीचा विकास होतो किंवा लोकशाही विकसित होते. स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावर जाचक किंवा अयोग्य निर्बंध नसणे आणि आपल्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता विकसित करण्यासाठी योग्य ते वातावरण आपणाला असणं म्हणजेच या ठिकाणी काय होय? स्वातंत्र्य होय. आणि स्वातंत्र्य नागरिकांना असल्याशिवाय लोकशाही प्रगल्भ होत नाही. आता या स्वातंत्र्यामध्ये विचार आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, हे विचार व अभिव्यक्तीचे जे स्वातंत्र्य आहे ते मूलभूत स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपले मत, विचार व्यक्त करता येतात. विचारांच्या देवाणघेवाणीने आपल्यातील सहकार्य आणि एकोपा वाढतो व त्याचबरोबर एखाद्या समस्येच्या अनेक बाजूही आपल्याला समजतात. आपणाला विचार आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असल्यामुळे आपल्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होते, एकमेकांना आपण सहकार्य करतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये एकोप्याची भावना वाढते. दुसरा मुद्दा याच्यामधील आहे स्वातंत्र्यामध्ये श्रद्धा, समजुती व उपासनेच्या स्वातंत्र्यातून प्रामुख्याने धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त होते. म्हणजे आपली असणारी श्रद्धा, आपल्या असणाऱ्या समजुती, उपासनेचे वेगवेगळे असणारे आपले मार्ग आहेत, तर यातून या ठिकाणी आपले धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त होत असते. म्हणजे हिंदू धर्मीय मंदिरामध्ये जातात, इस्लाम धर्मीय मस्जिदीमध्ये जातात. आपल्या धर्माच्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माच्या शिकवणीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. आपले सण उत्सव साजरे करण्याचे, श्रद्धास्थाने बाळगण्याचे व उपासनेचे स्वातंत्र्य यात अभिप्रेत आहे. म्हणजे आपण सण उत्सव साजरे करत असतो किंवा आपण उपासना करत असतो, याचे आपणाला सर्वांना आपल्या धर्मानुसार स्वातंत्र्य आहे. तिसरं आपलं मूल्य आहे समता. उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी याबाबतची समतेची हमी दिली आहे. 2. जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादीवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा दर्जा समान असेल असा त्याचा काय आहे? अर्थ आहे. 2. उच्च, नीच, श्रेष्ठ, कनिष्ठ असे भेद न करणे म्हणजेच समान दर्जाची हमी देणे होय. म्हणजे श्रेष्ठ नाही, कनिष्ठ नाही, उच्च नाही, कमी दर्जाचा नाही. 3. उद्देशिकेने संधीची समानता महत्त्वाची मानली आहे. आपल्या विकासाची संधी सर्वांना प्राप्त होतील त्या उपलब्ध करून देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे उच्च, नीच, श्रेष्ठ, कनिष्ठ असा भेदभाव नाही.
संविधानाच्या या उद्देशिकेत आणखी एक तत्वाचा उल्लेख केलेला आहे. वेगवेगळ्या आदर्शांचा किंवा तत्वांचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. ते तत्व म्हणजे बंधुभावाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याची हमी होय. आता बंधुता आपण शेवटचं तत्व पाहणार आहोत. संविधानकारकांना असे वाटत होते की केवळ न्यायाची, स्वातंत्र्याची आणि समतेची हमी देऊन भारतीय समाजामध्ये समानता निर्माण होणार नाही, तर त्यासाठी कितीही कायदे आपण केले, जोपर्यंत आपल्या भारतामध्ये बंधुभाव असणार नाही तोपर्यंत कायद्याचा उपयोग होणार नाही. म्हणून बंधुभावाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने हे उद्दिष्ट याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहे. बंधुता असणे म्हणजेच आपल्या देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्पराविषयी आत्मीयतेची भावना असणे. बंधुभाव परस्पराबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करतो. एकमेकांच्या समस्याबाबत लोक संवेदनशीलतेने मग विचार करतात. बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा यांचा निकटचा संबंध आहे. व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो. तो जात, धर्म, वंश, लिंग, भाषा इत्यादी बाबीवर ठरत नाही. आपल्याला ज्याप्रमाणे इतरांनी आदराने आणि सन्मानाने वागवावे असे वाटते, तसाच आदर आणि सन्मान आपण अन्य व्यक्तींचाही केला पाहिजे. जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करेल, तेव्हाच आपोआप व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल. अशा वातावरणात बंधुभावही सहजरित्या वाढीस लागेल. न्याय व समतेवर आधारलेल्या नव्या समाजाच्या निर्मितीचे कामही अधिक काय होईल, मग सोपं होईल. आणि भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेतून याचे मार्गदर्शनही आपणाला प्राप्त झालेलं आहे. म्हणजे जसं स्वातंत्र्य, समता आणि न्याय याच्याबरोबरच बंधुताही हेही जे तत्व आहे ते महत्त्वाचं आहे. जर आपणाला समाजाचा विकास करायचा असेल, लोकशाही प्रगल्भ करायची असेल, तर समाजामध्ये एकोपा असणं गरजेचं आहे. म्हणजेच बंधुभाव वाढणं गरजेचं आहे. भारताच्या जनतेने हे संविधान स्वतःच अर्पण केलेले आहे आणि हे उद्देशिकेच्या शेवटी आपण म्हणजे संविधान म्हणत असताना बोलत असतो. अशा तऱ्हेने हे प्रकरण आपलं संपलेलं आहे. या प्रकरणाचा स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.